हे बघा आपलं सुकं मटण पण मस्तपैकी तयार झालं आहे आणि ते आपला रस्सा पण तयार आहे. तर आता आपण टेस्ट करून बघूया आपलं मटण. नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी बनवणार आहे मटण. तर मटणामध्ये पण मी सुकं मटण पण बनवणार आहे आणि रस्सा पण बनवणार आहे. तर माझी पद्धत कशी आहे मटण बनवण्याची, तर ती रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला आता आपण पहिल्यांदा जाऊया किचनमध्ये. चला, आता मी 300 ग्राम मटण घेतलं आहे. तर आता या मटणाला प्रथम मी हळद आणि मीठ लावून ठेवणार आहे. अर्धा तास पुरेपर्यंत आपण आपला जो गरम मसाला आहे तो तयार करूया. तर प्रथम याला आपण हळद आणि मीठ लावूया. तर मी आता बघा हा अर्धा चमचा हळद लावते आणि मीठ इथे लावून ठेवते. याला मीठ आपल्याप्रमाणे आपण, तर आता हे हातानेच मी मिक्स करते म्हणजे सगळीकडे लागेल. बघा सगळीकडे व्यवस्थित हळद आणि मीठ लागली आहे. आणि आता मी तुम्हाला सांगते की आता आपल्याला मसाले कोणते घेऊयात. तर हे बाजूला ठेवूया. आधी मटणासाठी जो आपल्याला गरम मसाला लागतो तो मी ते सर्व काढून घेतला आहे बघा. म्हणजे आपल्याला सुकं पण बनवायचं आहे, त्याबरोबर रस्सा पण बनवायचं आहे. तर दोन्हीमध्ये आपल्याला वाटण घालायचं ते त्या हिशोबाने मी इथे साहित्य काढून घेतले बघा. गरम मसाला काढला आहे. तर मी इथे काय काय घेतले, मी इथे 15-16 लसूण पाकळ्या घेतल्यात. त्यानंतर मी इथे अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे, सुकं खोबरं आहे. म्हणजे एक मोठी वाटी होती तर त्याचा अर्धा भाग मी इथे बघा, अर्धा भाग असा ठेवला आहे बाजूला. आणि याचा अर्धा भाग मी इथे असं लांब चिरून घेतला आहे. म्हणजे अर्धी वाटी आपलं हे सुकं खोबरं आहे. त्यानंतर 3 कांदे चिरून घेतलेत लांब लांब. त्यानंतर एक छोटा या चमच्याच्या प्रमाणाने 1.5 चमचा मी इथे जिरं घेतलेत. दालचिनीचे असे 2 छोटे तुकडे घेतलेत. 3 लवंगा घेतल्यात. काळी मिरी 3 घेतलेत आणि एक आल्याचा तुकडा घेतला असा. त्यानंतर इथे कोथिंबीर आहे. त्यानंतर हा मोठा चमचा आहे, या चमच्याच्या प्रमाणाने मी 1.5 चमचा इथे पांढरे तीळ घेतलेत आणि ह्याच चमच्याच्या प्रमाणाने मी 1.5 चमचा इथे धणे घेतलेत. तर इतकं साहित्य आपल्याला लागणार आहे वाटण बनवण्यासाठी. तर प्रथम आपण हे सर्व गरम मसाला आधी भाजून घेऊया. तर पहिल्यांदा आपण काय करूया, हा जो सुका मसाला आहे तो आधी आपण भाजून घेऊया. त्यानंतर मग आपण कांदा खोबरं ते भाजून घेऊया. तर आता इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला आहे. तर आता पहिल्यांदा आपण ह्याच्यामध्ये धणे घालूया. धणे थोडे भाजत आलेत तर आपण यामध्येच आपण काय करूया, तीळ घालून घेऊया. त्यानंतर जिरं घालून घेऊया. या लवंगा घालूया. तर काळी मिरी, दालचिनी हे बघा असं आता भाजू लागलाय. तर आता आपला गरम मसाला भाजलाय चांगला. तर आता आपण काढून घेऊया. हे बघा आपला गरम मसाला भाजला आहे. तर आता याच्यामध्ये खोबरं भाजून घेऊया. आधी मी इथे तेल थोडंसं सोडून घेतलं आहे जेणेकरून आपलं खोबरं पटकन भाजेल. सोनेरी रंग होईपर्यंत खोबरं आपल्याला भाजायचे चांगलं. तर बघा आपलं चांगलं भाजलं आहे. तर आता आपण कांदा भाजून घेऊया. थोडंसं मी तेल सोडून घेते म्हणजे ज्याने कांदा पटकन भाजेल. आपला कांदा भाजत आला आहे तोपर्यंत आपण काय करूया, हे जे आल्याचा मोठा तुकडा आहे त्याचे बारीक तुकडे करून घेऊया. कारण का आलं पण थोडंसं आपल्याला भाजायचं आहे. आता कांदा आपला चांगला भाजला आहे. तर आता आपण काढून घेऊया प्लेटमध्ये. त्यानंतर यामध्ये आपण आलं थोडं, परत लसूण पाकळ्या पण साधारण भाजायचे आहे. तर यामध्येच आपण कोथिंबीरसुद्धा घालूया. मी गॅस बारीकच ठेवला आहे बघा. कोथिंबीर पण घालूया आणि थोडा वेळ पुन्हा भाजून घेऊया. आता हे सर्व आपण काढून घेऊया प्लेटमध्ये. इथे बघा आपले सर्व गरम मसाले भाजून झालेत. तर आता आपण पहिल्यांदा काय करूया, हा जो सुका मसाला आहे तो आधी मिक्सरला बारीक करून घेऊया आणि त्यानंतर हा ओला मसाला आपण बारीक करायचा आहे. तर पहिल्यांदा मी मिक्सरमध्ये हे बारीक करून घेते. आता आपला सुका मसाला बघा चांगला बारीक झाला आहे. तर आता यामध्ये आपण खोबरं घालून घेऊया. त्यानंतर कांदा, त्यानंतर जे कोथिंबीर लसूण आणि आलं आहे ते पण यामध्येच आपण घालून वाटण तयार करून घेऊया. आपलं वाटण तयार झालं आहे. तर आता आपण पहिलं मटण शिजवून घेऊया. आता इथे बघा कुकरमध्ये मी मटण आधी शिजवून घेणार आहे. हे मटण बघा मी आधी मुरत ठेवलं होतं एक अर्धा तास. तर मी हळद आणि मीठ लावून चांगलं ते मुरले. आता तर आपण फोडणीमध्ये फक्त कांदा घालणार आहे. इथे मी तेल घेतले बघा, म्हणजे अर्धी वाटी तेल आहे पण अर्धी वाटी मी पूर्ण घालणार नाही आहे इथे.
त्या वाटीतलं पण मी काय केलं, एक 4 चमचे तेल घातले. जास्त तेल घातलं नाही आहे, कारण का आपण नंतर फोडणीला सुद्धा तेल घालतोच. ते चांगलं तापलं की आपण त्यात कांदा घालूया. आता तेल चांगलं तापलंय बघा. कांदा पण चांगला भाजला आहे. तर आता हे जे मटण आपण घालून घेऊया यामध्ये. मिठामुळे त्याच्यामध्ये थोडं पाणी सुटलं आहे बघा. तर हे जे पाणी असतं त्या पाण्यामध्येच आपल्याला मटण थोडंसं शिजत ठेवायचं आहे. आता काय करायचं आहे की कधी कधी काय होतं, आपण जर असं म्हणजे झाकण लावलं तर काय होणार, ते पाणी अटून जाणार. म्हणून आपण काय करायचं, यावरती ना एक अशी ताट ठेवणार आहे आणि ताटामध्ये मी पाणी घालून घेणार आहे, जेणेकरून ना ज्या पाण्याच्या वाफेमुळे खाली मटण पण आपलं ना चिकटणार नाही किंवा करपणार नाही आणि आतल्या आत ते शिजेल. आणि वरून आता हे पाणी जे गरम झालं हेच पाणी आपल्याला परत ते मटणामध्ये घालायचं आहे. हे बघा, आता हे पाणी पण गरम झालं आहे आणि आता मी हेच पाणी आहे ना कुकरमध्ये घालणार आहे, मग जेणेकरून आपल्याला रश्श्याला ते पाणी उपयोगाला पडेल. आणि एक परत 10 मिनटाला आतल्या आत म्हणजे या पाण्यामध्ये शिजू देणार आहे. म्हणजे आपल्याला कसं रस्सा करायचा, तर कसं आपल्याला जितकं जमेल तितकं आपण मटणातलं म्हणजे पाणी घेतलं तर रश्श्याला जास्त चव येईल. पाहिजे तर जर एक दोन शिट्ट्या मारायच्या कुकरला आणि लगेच मटण आपलं शिजेल. आपलं मटण शिजलंय का आपण चेक करून घेऊया. इथे प्लेटमध्ये मी काढून घेते. हे बघा, तुटतंय म्हणजे शिजले आपलं मटण चांगलं. तर आता आपण सुक्का आणि रस्सा बनवून घेऊया. पहिलं हे सगळं मटण जे आहे ते ताटात मी काढून घेते, म्हणजे हे जे पाणी राहील ते आपल्याला रस्सा बनवण्यासाठी उपयोगाला येईल. तर पहिल्यांदा आपण रस्सा फोडणीला घालूया. आपण रस्सा बनवून घेऊया. तर इथे मी टोप गरम करत ठेवलं आहे. टोप चांगला तापलं आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला तेल घालून घेऊया. एक 3 चमचे मी तेल घालून घेतले. तर तेलामध्ये आपण काय करूया, आपला जो घरगुती लाल मसाला असतो तो घालून घेऊया. तर इथे मी 2 चमचा लाल मसाला घालून घेणार आहे, 2 चमचे, म्हणजे रस्सा चांगला तिखट होईल. आणि यामध्ये आपला जो गरम मसाला आहे वाटण, ते वाटण घालून घेऊया. 4 वाटी रस्सा बनवायचा आहे, तर त्या हिशोबाने मी इथे आपल्याला म्हणजे त्या कन्सिस्टन्सीने आपल्याला वाटण घालायचं आहे. जास्त दाटसर पण होता कामा नये रस्सा. रस्सा पिण्यासाठी खूप आवडतो जेवताना, तर मग जास्त दाटसर नको. तर त्या हिशोबाने मी इथे वाटण घातले 4 वाटीच्या रश्श्याच्या प्रमाणाने. आणि इतकं आपलं मिठाचं अळणी पाणी आहे बघा हे. तर आता इथे मी काय करणार आहे, मसाला चांगला भाजून घेणार आहे तेल सुटेपर्यंत. तर इथे बघा आपला मसाला मस्तपैकी असं शिजून तयार झाला आहे. तेल पण मस्तपैकी बाजूने सुटले बघा. तर मसाला तर चांगला आपला शिजला आहे तेलामध्ये. बघा बाजूने तेल वगैरे सुटू लागलं ना मसाल्याच्या, आणि मसाल्याचा रंग जरा बदलला की समजायचं आपला मसाला चांगला भाजला आहे. तर आता जे आपण मटणाचं पाणी जे होतं अळणी पाणी, तर हे मग आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया. दहा मिनटं रश्श्याला उकळी काढूया, मग आपला रस्सा मस्तपैकी तयार होईल. तर आता हे मी दुसऱ्या गॅसवर ठेवते आणि आता मी सुक्कं मटण करायला घेते. सुक्कं मटण आपण बनवून घेऊया. इथे कढई तापत ठेवली, आता तेल घालून घेऊया. यामध्ये पण मी 3 चमचेच तेल घातले, कारण का आपलं मटण का जास्त नाही आहे. यामध्ये पण मी 2 चमचे आपला घरगुती मसाला घालणार आहे. त्यानंतर हे आपलं वाटण ते पण घालून घेऊया. आता हे चांगलं मिक्स करून घेऊया. आता आपलं वाटण बघा चांगलं शिजलं आहे. तर आता जे आपलं सुक्कं मटण आहे ते यामध्ये आपण घालून घेऊया. पण यामध्ये थोडंसं मी मीठ घालणार आहे, एक थोडंसं मीठ घालते. थोडंसं चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालणार आहे. आणि सुक्कं मटण आहे ते यामध्ये आपण घालून घेऊया. आता
आता इथे आपल्याला थोडी ग्रेव्ही पाहिजे, तर आपण जो रस्सा आहे तो तर रस्सा एक पळीभर रस्सा यामध्ये थोडासा घालून घेऊया, जेणे आपली म्हणजे थोडीशी ग्रेव्ही याच्यामध्ये असेल. तर एक पळीभर रस्सा मी यामध्ये घालून घेते. आता एक थोडा वेळ ठेवूया आपण. थोडीशी यावरती कोथिंबीर घालून घेते. आता आपलं मटण चांगलं शिजलेलं आहे आणि आपला मसाला पण चांगला, वाटण पण चांगलं शिजलं आहे. झाकून ठेवते जेणेकरून ते आतल्या जरासा मसाला त्या मटणाबरोबर लागेल. 5 मिनटं झाकून ठेवूया. असं आपला मस्तपैकी तयार झालं आहे. तर यामध्ये मी मीठ घातलं नाही आहे, कारण का मगाशी आपण माहिती आहे ना मटणाला मीठ लावून ठेवलं होतं. तर ते मिठाचं पाणी त्यामध्येच आपण ते मटण वगैरे शिजवलं आहे आणि ते अळणी पाणी यातच घातले आपण. तर जर इन केस आपल्याला लागलं तर आपण नंतर थोडं म्हणजे मीठ घालू शकतो. हे बघा आपलं सुकं मटण पण मस्तपैकी तयार झालं आहे आणि ते आपला रस्सा पण तयार आहे. तर आता आपण टेस्ट करून बघूया आपलं मटण कसं झालं आहे. चला तर मग आता आपलं सुकं आणि रस्सा दोन्ही बनवून झाला आहे. तर मी आता टेस्ट करून बघणार आहे कसं झालं आहे ते. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.